नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर धबधबे आणि नदी प्रणाली. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा जो आहे तो पुणे धबधबा आहे मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे, तो पुणे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे धबधबा जो आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि आपला राईट आन्सर जे होईल ते पुणे लोणावळा परिसरात होईल मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे, तो ठोसगड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठोसगड धबधबा जो आहे मित्रांनो तो आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे, तो लिंगमाळा धबधबा कुठे आहे? तर लिंगमाळा धबधबा जो आहे मित्रांनो तो आहे महाबळेश्वरमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे, तो रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर रंधा धबधबा जो आहे तो आहे प्रवरा नदीवर आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे, तो रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रंधा धबधबा जो आहे मित्रांनो तो आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे, तो भंडारदरा परिसरातील प्रसिद्ध धबधबा कोणता? तर भंडारदरा परिसरातील प्रसिद्ध धबधबा जो आहे मित्रांनो तो आहे रंधा धबधबा आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे, तो देवकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर देवकुंड धबधबा जो आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे, तो सावतसडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सावतसडा धबधबा जो आहे तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे, तो पुणे धबधबा कोणत्या पर्यटन स्थळाजवळ आहे? तर पुणे धबधबा जो आहे तो लोणावळा पर्यटन स्थळाजवळ आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे, तो अंबोली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अंबोली धबधबा जो आहे मित्रांनो तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे, तो धबधब्यांसाठी प्रसिद्ध हिल स्टेशन कोणते? तर धबधब्यांसाठी प्रसिद्ध हिल स्टेशन जे आहे ते अंबोली स्टेशन आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा आहे, तो धबधबे पाहण्याचा सर्वोत्तम काळ कोणता? तर धबधबे पाहण्याचा सर्वोत्तम काळ जो आहे मित्रांनो तो आहे पावसाळा आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा आहे, तो लिंगमाळा धबधबा कोणत्या नदीशी संबंधित आहे? तर लिंगमाळा धबधबा जो आहे तो वेना नदीशी संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा आहे, तो कोणी धबधबा किती टप्प्यात कोसळतो? तर कोणी धबधबा जो आहे तो 3 टप्प्यात कोसळतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा आहे, तो मित्रांनो ठोसगड धबधबा कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ठोसगड धबधबा जो आहे तो सह्याद्री पर्वतरांगेत येतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा आहे, तो देवकुंड धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? तर देवकुंड धबधबा जो आहे तो भिरा माणगाव परिसरात आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. तर भिरा तालुक्यात आहे. त्यानंतर क्वेश्चन 18वा आहे, तो रंधा धबधबा कोणत्या पर्यटन क्षेत्रात आहे? तर रंधा धबधबा जो आहे तो भंडारदरा या पर्यटन क्षेत्रात आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा आहे, तो महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबा धारेश्वर कोणत्या भागात आहे? तर धारेश्वर जो आहे मित्रांनो तो आहे कोकण भागामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा आहे, तो आंबोली धबधबा कोणत्या घाटात आहे? तर आंबोली धबधबा जो आहे मित्रांनो तो आंबोली घाटामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नद्यावर बघूया मित्रांनो आपण. तर 21वा क्वेश्चन आहे, तो महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरे कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरे जे आहे मित्रांनो ते आहे गोदावरी नदी खोरे आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा आहे, तो गोदावरी दक्षिण गंगा असे का म्हणतात? तर गोदावरीला दक्षिण गंगा असे का म्हणतात मित्रांनो? हे विधान बरोबर आहे की चूक आहे? ते विधान जे आहे बरोबर आहे मित्रांनो. गोदावरीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन 23वा आहे, तो मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश नद्या कोणत्या दिशेने वाहतात? तर महाराष्ट्रातील बहुतांश नद्या जे वाहतात मित्रांनो ते पूर्वेकडे वाहतात, पूर्व दिशेकडे वाहतात मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा आहे, तो कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोयना नदी जी आहे मित्रांनो ती आहे कृष्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा आहे, तो वारणा नदी कोणत्या नदीला मिळते? तर वारणा नदी जी आहे मित्रांनो ते कृष्णा नदीला मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा आहे, तो वेणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वेणा नदी जी आहे मित्रांनो ती आहे कृष्णा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा आहे, तो नीरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर नीरा नदी जी आहे मित्रांनो ती आहे भीमा नदीची उपनदी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा आहे, तो सीना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सीना नदी जी आहे मित्रांनो ती आहे भीमा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा आहे, तो
इंद्रायणी नदी कोणत्या नदीला मिळते? तर इंद्रायणी नदी जी मिळते मित्रांनो ती भीमा नदीला मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा आहे तो पवना नदी कोणत्या नदीला मिळते? तर पवना नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते मुळा नदीला मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 31वा, गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला मिळते. हे विधान चूक आहे की बरोबर आहे? तर हे विधान जे आहे मित्रांनो बरोबर आहे. गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला मिळते. आपला राईट आन्सर ए होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा आहे तो कृष्णा नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर कृष्णा नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते बंगालच्या उपसागराला मिळते. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा आहे तो तापी नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर तापी नदी जी मिळते मित्रांनो ती अरबी समुद्राला मिळते. ए बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा आहे तो वर्धा आणि वेनगंगा यांच्या संगमातून कोणती नदी तयार होते? तर वर्धा आणि वेनगंगा यांच्या संगमातून जी नदी तयार होती मित्रांनो ती होती प्रणहिता नदी. तर ए जे आपलं राईट आन्सर होतं. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो महाराष्ट्रातील नदी प्रणालीचा मुख्य जलविभाजक कोणता? तर महाराष्ट्रातील नदी प्रणालीचा मुख्य जलविभाजक जो आहे मित्रांनो ते सह्याद्री पर्वतरांग आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36वा येतो कोणती नदी पुणे शहरातून वाहते? तर पुणे शहरातून वाहणारी नदी जी आहे मित्रांनो ती मुळा मोठा नदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. क्वेश्चन 37वा आहे मित्रांनो नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर नाशिक शहर जे आहे मित्रांनो ते आहे गोदावरी नदीच्या काठी आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा आहे तो सांगली शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर सांगली शहर जे मित्रांनो ते आहे कृष्णा नदीच्या काठी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39वा येतो कराड येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे? तर कराड येथे जो दोन नद्यांचा संगम आहे मित्रांनो ते आहे कृष्णा आणि कोयना. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 40वा आहे तो पेटण कोणत्या नदीवर वसले आहे? तर पेटण जे आहे मित्रांनो ते आहे गोदावरी नदीवर वसले आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41वा येतो जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी धरण जे आहे मित्रांनो ते आहे गोदावरी नदीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 42वा आहे तो उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण जे आहे मित्रांनो ते आहे भीमा नदीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 43वा येतो कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोयना धरण जे आहे ते कोयना नदीवर आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 44वा येतो हातनूर धरण कोणत्या नदीवर आहे? तर हातनूर धरण जे आहे मित्रांनो ते आहे तापी नदीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 45वा येतो गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? तर गंगापूर धरण जे आहे ते गोदावरी नदीवर आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 46वा येतो महाराष्ट्रातील सर्वाधिक उपनद्या कोणत्या नदीच्या आहेत? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उपनद्या ज्या आहेत ते गोदावरी नदीच्या आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 47वा येतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी जी आहे मित्रांनो ती आहे वेतरण नदी. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 48वा येतो गोदावरी नदी महाराष्ट्रातून कोणत्या दिशेने वाहते? तर गोदावरी नदी महाराष्ट्रातून जी दिशेने वाहते मित्रांनो ती पश्चिम ते पूर्व दिशेने वाहते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 49वा महाराष्ट्रातील नदी प्रणालीचं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या नदी खोऱ्याखाली येते? तर महाराष्ट्रातील नदी प्रणालीचा जो सर्वाधिक क्षेत्र येतो तो येतो मित्रांनो गोदावरी नदी खोऱ्यात येतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 50वा येतो वनरक्षक भरतीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील 3 प्रमुख नदी प्रणाली कोणत्या आहेत? तर वनरक्षक भरतीच्या दृष्टीने जे महाराष्ट्रातील 3 प्रमुख नद्या आहे मित्रांनो ते आहे गोदावरी, कृष्णा आणि तापी. या इम्पॉर्टंट नद्या आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा. इम्पॉर्टंट नोट्स लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे.